पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। कोयना धरण उराशी तरी पाटणकरांचा घसा कोरडा। पाटणमध्ये पाण्याचा गंभीर संकट। पाटणला पाण्याची आणीबाणी, शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली। नागरिकांना टँकरच्या पाण्यासाठी धावाधाव। सातारा जिल्ह्यातील पाटण शहरात सध्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे। शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन रस्त्याच्या कामादरम्यान फुटल्याने गेल्या 8 दिवसांपासून अनेक भागातील नळपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे। पाणी मिळवण्यासाठी महिलांची मोठी धावपळ सुरू असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। कोयना धरण आणि कोयना नदीच्या काठी असलेल्या पाटण शहरातच आज पाण्यासाठी नागरिकांना टँकर मागे धावावे लागत आहे। धरण उराशी पण घसा कोरडा अशी परिस्थिती सध्या पाटणकरांची झाली आहे। या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप होत आहे। मुख्याधिकारी, नगरपंचायत प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात होणारा उशीर नागरिकांच्या हालात भर टाकत आहे। विरोधकांनी प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे, तर सत्ताधारी गटाकडून लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे। मात्र तोपर्यंत पाटणकरांना पाण्यासाठी आणखी किती दिवस संघर्ष करावा लागणार, हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। सध्या पाटण शहरामध्ये नॅशनल हायवेच काम चालू आहे आणि ते काम चालू असताना सर्वात पहिल्यांदा जे काम करायला पाहिजे होतं ते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नगरपंचायतीच्या हद्दीतल्या ज्या पाईपलाईन आहेत त्या बदलून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून त्या लोकांना पाणी जोडून देणं खूप गरजेचं आहे। परंतु या बाबतीमध्ये प्रशासनातले सर्वच विभाग यांचा कुणाचीही ताळमेळ नाही। त्यामुळे पाटणच्या लोकांना या दिवसामध्ये पाणी टंचाईला सामोरं जावं लागते। वास्तविक पाहता नगरपंचायत, नॅशनल हायवे, PWD खाते आणि पाणी पुरवठा खाते, जलजीवन प्राधिकरण यांनी ह्या पाटणच्या पाईपलाईनचा प्रश्न तातडीने सोडवायला पाहिजे होता। वास्तविक रस्त्याचं काम सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाईपलाईन टाकून पाटणवासियांना पाणी पुरवठा सुरळीत होईल हे बघायला पाहिजे होतं, पण दुर्दैवानं तसं होताना काही दिसत नाही। कुणी ह्या गोष्ट गांभीर्याने घेत नाही। आता सुद्धा जे काम चालू आहे ते सुद्धा कोणाला ताळमेळ नाही आणि अतिशय स्लो काम चालले। नजीकच्या काळामध्ये जर पाटणवासियांचा पाण्याचा प्रश्न जर गंभीर झाला त्याला हे संपूर्णपणे प्रशासनाचं जबाबदार नाही आणि ही गोष्ट मी अनेक वेळा संबंधित लोकांच्या नजरेस आणून देखील कोणीही याच्याकडे लक्ष देत नाहीत। तरी पाटणचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याकरता रामनगर पासून केरा पुलापर्यंत तातडीनं दोन्ही बाजूच्या पाईपलाईन टाकून घेणं खूप गरजेचं आहे। रस्त्या होण्यापूर्वी ह्या जर पाईपलाईन साईडला टाकल्या नाहीत तर आता फक्त 1/4 गावाचा पाण्याचा प्रश्न आता निर्माण झालाय। हे जर केलं नाही तर जवळजवळ 3/4 गावाचा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल। तरी संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन दोन्ही बाजूच्या तातडीने टाकून घेण्यात यावे हे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कळकळीची। सध्या रस्त्याच्या कामामुळे पाटणमध्ये पाण्याची इतकी गैरसोय झालेली आहे की लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवलं जातं, पण ते पण काय असं पुरेसं आहे असं म्हणता येणार नाही। आणि त्याच्यामुळं हे रस्त्याचं रखडलेलं काम किंवा ह्यांचे नाले वगैरे हे अजून काम चाललेलं आहे। हे पाणी आम्हाला कधी मिळणार? हे रोज असं टँकरद्वारे पाणी घ्यायचं म्हणजे लोकांचेही हाल होतात, वेळेत पाणी मिळत नाही। सगळ्याच गोष्टींचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आज तागायत आमच्या इथपर्यंत सुद्धा पाईपलाईन खोदलेली नाही, म्हणजे कधी हे आम्हाला पाणी देणार व्यवस्थित हेच काही समजत नाहीये। तर लवकरात लवकर याचा विचार व्हावा रस्त्याच्या कामाचा आणि आम्हाला पाणी एवढं लवकरात लवकर मिळवून द्यावं एवढीच आमची लोकांची अपेक्षा आहे। महिलांचं या सगळ्या गोष्टींमध्ये खूप हाल होतो। केराच्या पुलापर्यंत आता पाण्याची पाईपलाईन जी आहे त्यांनी पूर्ण करून द्यावी आणि रस्त्याचे जे ठेकेदार आहेत त्यांचा कामामध्ये एकदम हलगर्जीपणा चालू आहे। एकदम आहे की नाही कामाचं त्यांचं एक नाही नियोजनच एकदम नाहीये। आता 5-7 दिवस झाले त्यांनी तो पूल पाडलेला आहे, पण जवळजवळ ते पूल पाडून बी त्यांचं पुढं काम जे जेवढं फास्ट झालं पाहिजे होतं तेवढं झालेलं नाहीये आणि त्यांच्यामुळे एक नागरिकांचे खूप हाल होत आहे। येण्या जाण्यासाठी सुद्धा म्हणा, पाण्यासाठी सुद्धा म्हणा, बऱ्यापैकी एक नाही त्यांनी जरा स्पीडनं काम करावं ही आमचे नागरिक म्हणून एक नाही सगळ्यांची आमची इच्छा आहे। हे हायवेचे कामं चालल्यामुळे पाईपलाईन वगैरे सगळ्या तोडून टाकलेले आहेत। नागरिकांना पाणी मिळत नाही। पाण्याची फार बिकट अवस्था आहे। काय
नगरपालिकेने तरी काय करायचं, कारण सरळ जिथं काम करत तिथं कट करून टाकतात, जिथं काम चालू तिथं कट करून टाकतात.